धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु। चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता देवता सद्धम्मं मुनिराजस्य सुनन्तु सगमोखदं धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता साधु साधु साधु। आजच्या परित्राण परियो सत्य देशना कार्यक्रमाचे यजमान दायक परिवार बौद्ध उपासक आयुष्यमान चंद्रकांत जाधव
व बौद्ध उपासिका आयुष्यमानिनी रश्मी चंद्रकांत जाधव आणि समस्त जाधव परिवार, आयुष्यमान संकल्प आणि आयुष्यमान स्पंदन या परिवारातील प्रमुख सदस्य रूपाने आज बुद्धाब्द वर्ष 2566 वर्षावास 2022 आज अश्विन प्रवारणा पौर्णिमा या श्रेष्ठ अत्यंत प्रशंसनीय बौद्ध साहित्यात आणि त्रिपिटकामध्ये उल्लेखित केल्या गेलेल्या या परंपरेला बौद्ध साहित्य रूपाने आज पूजनीय भिक्खू संघाचा वर्षावास केलेल्या त्या विहाराला आज निरोप आहे. कठीण चिवरदान आहे आणि कठीण चिवरदानाचा संस्कार अनुमोदित करून भिक्खू एका धम्मस्थळावरून दुसऱ्या धम्मस्थळाला आज मार्गस्थ होतात, अनुमोदित होतात आणि या श्रेष्ठ बुद्ध वचनाला मार्गक्रमित करतात. बौद्ध साहित्यामध्ये उल्लेखित केल्या गेलेल्या या श्रेष्ठ बुद्ध वचनाचे अनुरूप स्वयं तथागत बुद्धांनी या श्रेष्ठ वर्षावासाचे अनुपालन केले. स्वयं तथागत बुद्धांनी कुशीनगर, श्रावस्ती, लुंबिनी आज या अनेक रूपाच्या प्रवासात मोठ्या संख्येने वर्षावासाचं अनुरोपण त्या ठिकाणी केलेलं आपण पाहतो आणि म्हणून स्वयं तथागत बुद्धांनी या 3 महिन्याच्या प्रवासाची अनंत मोठी प्रशंसा केली. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या दरम्यानच्या प्रवासात मोठ्या श्रेष्ठ आणि एकाग्र चित्ताने केलेली साधना, केलेले ध्यान आणि चित्तदोषातून मुक्त होण्याचा केलेला अत्यंत यशस्वी प्रयत्न, एक भिक्खू, एक भिक्खुनी, एक गृहस्थ आणि एक ग्रस्त आश्रमातील कुटुंब प्रमुख या 3 महिन्याच्या प्रवासामध्ये आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या साऱ्या चित्ताश्रवास दृष्टीने पाहतात, त्या दृष्टीने जाणतात आणि चित्तदोषातून मुक्त होण्यासाठी दिव्य प्रज्ञाचक्षु, दिव्यशील चक्षु आणि दिव्य समाधी चक्षुला आपल्या संस्कारात उत्पन्न करतात. बुद्ध म्हणतात की ज्याच्या चित्तामध्ये दिव्यशील आहे, दिव्य समाधी आहे आणि दिव्य प्रज्ञा आहे, त्या भिक्खू, भिक्खुनी, उपासक आणि उपासिका यांना आपल्या चित्ताच्या साऱ्या चित्तदोषातून मुक्त होण्यासाठी या साधनेचा लाभ होतो. त्या साधनेतून आपल्या चित्तातील एक एक चित्तदोष आज मुक्त होताना पाहून आपली शील, आपली समाधी आणि आपली प्रज्ञा या वर्षावासाच्या 3 महिन्याच्या प्रवासात ग्रस्त आश्रमाचा त्याग केलेल्या आणि काषाय वस्त्र अधिष्ठित भिक्खूला त्याचा लाभ होतो. चित्तमलातून मुक्त होण्याहेतू आणि मी चित्तमलातून मुक्त झालो, माझ्या चित्ताच्या साऱ्या चित्तदोषातून मी मुक्त झालो. आता पुन्हा पुन्हा भवबंधनात टाकणाऱ्या कोणत्या चित्तदोषामध्ये माझे चित्त स्थापित होत नाही. कमलपुष्पावर टाकलेले पाणी ज्या पद्धतीने कमलपुष्प धारण करत नाही, त्याला स्पर्श होऊ देत नाही, त्याच पद्धतीने संसारात राहूनही तेल प्रदीपामध्ये प्रज्वलित झालेली ज्योत आपल्याबरोबर जगाला प्रकाशित करते आणि या संसारातला एखादा दोष आपल्या प्रवासात आला तरीही त्या चित्तदोषाचा, त्या कायादोषाचा आणि त्या मनदोषाचा कोणताच प्रभाव आपल्या आचरणावरती पडत नाही. बुद्ध म्हणतात की या प्रवासात केलेली साधना, या वर्षावासाच्या 90 दिवसाच्या प्रवासात केलेलं शिलाचं रक्षण आणि या 90 दिवसाच्या प्रवासात आपल्याला मिळालेली शील, आपल्याला मिळालेली समाधी आणि आपल्याला मिळालेली प्रज्ञा याचा दररोज कोणाला तरी सहवास मिळावा. आणि म्हणून संध्याकाळच्या सायंकाळच्या प्रहारचं ध्यान संपल्यानंतर भिक्खू दररोज आलेल्या लोकांना, आलेल्या उपासकांना आपल्या चित्तातील मुक्त झालेल्या चित्तदोषाचा प्रभाव समजावून सांगतात की एकाच क्षणी दिव्य प्रकाश पडला आणि माझे सारे चित्तदोष निघून गेले असा बुद्धांनी कधीच दावा केलेला नाही. बुद्ध म्हणतात की अशा प्रकारचा कोणताच प्रकारचा प्रज्ञा दिव्य चक्षु, कोणता समाधी चक्षु आणि कोणत्याच प्रकारचा शील चक्षु आपल्यामध्ये उत्पन्न होत नाही. अनेक वर्षानुवर्ष केलेली साधना आपल्यातला एक चित्तदोष एका वेळेला कमी करते. एक चित्तदोष कमी झाल्यानंतर अनंत प्रसन्नता उत्पन्न झाली
आणि म्हणून दुसऱ्या प्रवासामध्ये त्याच साधकाला दुसऱ्या एका चित्ताच्या दोषातून मुक्त होण्याची संधी या बौद्ध तत्त्वज्ञानातून प्राप्त होते. माझ्या चित्तातले 2 चित्तदोष निघून गेले, मग अधिक प्रसन्नता उत्पन्न होते, अधिक चित्त प्रसन्नता उत्पन्न होते आणि माझ्या चित्तातला एक चित्तदोष आता नष्ट होत आहे. आपल्या अनंत रूपाने उत्पन्न झालेल्या दिव्य प्रज्ञाचक्षुने त्या वर्षावासाच्या प्रवासात एक भिक्खू, एक भिक्खुनी, एक उपासक, एक उपासिका आपल्याच दिव्य चक्षुने ते अत्यंत निकट आणि ध्यानदृष्टीने पाहतात. या वर्षावासाच्या प्रवासात बुद्ध याच दिव्य चक्षुला उत्पन्न करण्याची ही प्रॅक्टिस, याच दिव्य चक्षुला उत्पन्न करण्याचा हा श्रेष्ठ साधनेचा प्रभाव अर्थात वर्षावासातलं केलेलं हे श्रेष्ठ काम आहे. वर्षावासाच्या प्रवासात ज्या ज्या चित्तदोषाला मी प्रभावित होतो, बुद्ध म्हणतात की आपले चित्तदोष आणि आपल्या चित्तातले चित्तमल या जगाच्या पाठीवरती आपल्या व्यतिरिक्त कोणालाच दिसत नाहीत. म्हणून चित्त आणि चित्ताचा प्रवास, चित्त आणि चित्ताचा प्रवास अनुभव, चित्त आणि चित्तात उत्पन्न होणाऱ्या दोषाचा प्रभाव या जगाच्या पाठीवरती आपल्या व्यतिरिक्त आज जगात कोणालाही कळत नाही. आणि म्हणून बुद्धांनी या वर्षावासाच्या प्रवासात आपला दिव्य उपदेश प्रकाशित करताना म्हणतात की भिक्षूंनो, आपली प्रज्ञा, आपले शील आणि आपल्या समाधीच्या बलाने आपल्या चित्तामध्ये स्थापित असलेले चित्तदोष आणि आपल्या चित्तातून निघून गेलेले चित्तदोष, दोन्ही दोष आहेत. निघून गेलेले चित्तदोष साधुवाद आहेत आणि आजही चित्तामध्ये असलेले चित्तदोष पुन्हा पुन्हा त्या दोषाला पाहणे, त्याला नष्ट करण्याचा प्रयास करणे आणि त्या चित्तदोषातून एक दिवस पूर्ण मुक्त होणे, हाच या वर्षावासाचा तुमचा लाभ आहे. मग बुद्ध उपदेशित केल्यानंतर शेवटच्या आज प्रवारणा पौर्णिमेला म्हणजे बुद्धांच्याही आयुष्यात 39 वेळा ही प्रवारणा अनुमोदित पौर्णिमा आली. 39 वेळा बुद्धांना कठीण चिवरदान दिल्या गेलं. 39 वेळेला बुद्ध कोणत्या तरी एका स्थळाचा निरोप देऊन दुसऱ्या स्थळी मार्गस्थ झाले. आज बुद्ध निघून जात आहेत. आज बुद्धांचा प्रमुख भिक्खू संघ आमच्या स्थळाला निरोप देत आहे. आमच्याद्वारा बुद्धांच्या उजव्या खांद्यावर टाकलेले हे काशाय वस्त्र बुद्धांना ऊन, वारा, थंडी, पाऊस आणि या निसर्गातल्या साऱ्या कायेचं रक्षण करण्यासाठी लाभदायक ठरो. ते पुण्य माझ्या वाट्याला येऊ दे, ते पुण्यदायकाच्या वाट्याला येऊ दे. आणि मग बुद्ध म्हणतात की भिक्खूनो, आज निरोप घेताना तुमच्या पात्रात मोठ्या श्रद्धेने सुजाता असेल, आम्रपाली असेल, मिगार माता असेल, कौशंबी असेल, अनाथ पिंडक असतील, अनेक रूपाने तुमच्या पात्रात टाकलेलं काशाय वस्त्र धारण करा. अनंत प्रज्ञारूपी मंगलमैत्री दायकाच्या प्रती उत्पन्न करा आणि तुम्हाला लाभलेलं दान घेऊन अनंत रूपाने तुमच्या चित्तात उत्पन्न झालेला दोषमुक्त सहवास जगाला देण्याचं काम करा. भिक्खू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात तर काय म्हणतात की इथे मिळालेली प्रज्ञा, इथे मिळालेलं शील, इथे मिळालेली साधना आणि इथे लाभलेले दान आता मला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचे आहे. बुद्ध म्हणतात की त्यालाच आपण म्हणतो चक्रमन करणे, भ्रमण करणे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपल्याला मिळालेली ज्ञान, आपल्याला मिळालेली प्रज्ञा, आपल्याला मिळालेला दोषमुक्तीचा सहवास आता जगात आपण दुसऱ्यासाठी प्रकाशित करीत आहोत, दुसऱ्यासाठी आपण देत आहोत. बुद्धांनी म्हटलेलं आहे की या प्रवारणाचा अर्थच होतो निवारणा करणे. म्हणजे आपल्या बाह्य जीवनाच्या प्रवासात उत्पन्न होत असलेल्या दोषाला पाहणे आणि निवारणा, त्यातून मुक्त होणे, त्यातून बाहेर पडणे, चा त्याग करणे, साऱ्या चित्तदोषाच्या प्रवासाला प्रवारणीत करणे, यालाच म्हणतो आपण प्रवारणा. एका या पौर्णिमेच्या निमित्ताने साधक, साधिका, भिक्खू, भिक्खुनी, अनागारक, अनागारिका या साऱ्या प्रवासातल्या चित्तदोषावरती मात करण्याचा अनंत प्रयास या 3 महिन्याच्या प्रवासात करतात. म्हणून आपल्या देशातली ही परंपरा तेवढी प्रगल्भ नाही, परंतु ज्या देशात आजही 3-3 महिन्याचा ग्रस्त आश्रमाचा त्याग करून जर आपल्याला शक्य झालेच
तर बऱ्याच देशामध्ये म्हणजे थायलंडमध्ये आजही मोठ्या कठोरतेने या परंपरेला अनुमोदित केल्या जाते की जर तुम्हाला दीक्षा नाही जरी घेता आली, तुम्हाला काषाय वस्त्र परिधान नाही जरी करता आलं, तर 3 महिने घरापासून आपण दूर जाऊया. पती पत्नी, घर, संसार, प्रपंच, व्यापार, उद्योग आणि या साऱ्या संस्कारातून दीक्षा न घेता ग्रस्त आश्रमातच राहून पण घरापासून 3 महिने अलिप्त राहू दे. संसारापासून, संसारातल्या रागापासून, संसारातल्या लोभापासून, संसारातल्या साऱ्या संस्कारापासून आजही थायलंडमध्ये लोक 3 महिने आपल्या या प्रवासात अनंत रूपाने सवड अवकाश प्राप्त करतात. घर, संसार, पत्नी, पुत्र, व्यापार, उद्योग, सारी संपत्ती, साऱ्या प्रकारच्या वर्तमान जीवनाला अलिप्त होऊन 3 महिने. मग बुद्ध म्हणतात की जो मनुष्य 3 महिने आपल्या या साऱ्या संसार विषयापासून आपल्या स्वतःला अलिप्त ठेवण्याची प्रॅक्टिस करतो आणि जर तो यशस्वी झालाच, यावर्षी यशस्वीता नाही मिळाली तर पुढच्या वर्षी प्रयत्न करूया, त्याच्या 3 वर्षानंतर प्रयत्न करूया. जेव्हा जेव्हा संधी मिळेल या 3 महिन्याच्या प्रवासात जे कोणी आपल्या प्रवासाला 3 महिने आपल्या घरापासून, संसारापासून, काम, व्यापार, उद्योग, भौतिक धन, भौतिक संस्कार आणि या भौतिकतेतून मुक्त होऊ शकतात, ते लोक आपल्या आयुष्यात कायम रूपाने जर कधी आपल्या चेतना उत्पन्न झाली की मला आता पती पत्नी, घर, संसार, प्रपंच या साऱ्या भौतिक संस्काराचा त्याग करून कायम रूपाने बुद्ध मार्गावरती मार्गक्रमित व्हायचे आहे. बुद्ध म्हणतात की ज्याला 3 महिन्याचा सहवास लाभला तो कदाचित 3 वर्ष, तो कदाचित पूर्ण आयुष्य या साऱ्या संसारातून मुक्त होण्याचा प्रयास करू शकतो. म्हणून आज जगभरातले अनेक बौद्ध स्थळ, अनेक बौद्ध मॉनेस्ट्री अशा प्रकारचे अवकाश आणि व्यवस्था निर्माण करत आहेत की घरात राहा, संसारात राहा, प्रपंचात राहा, पण आयुष्याच्या प्रवासात 3 महिने जर मला या पद्धतीची प्रॅक्टिस करता येईल का, मन तयार झालं, शरीर तयार झालं, घरचे लोक तयार झाले आणि आता मी 3 महिन्याचा अनुभव घेत आहे. म्हणून विशेष रूपाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा केवळ भिक्खूच्या जीवनात नाही तर सामान्य माणसाच्या जीवनातले सुद्धा दोष आणि त्याग भावना या प्रवारणा रूपाने आज पाहिल्या जाते, जाणल्या जाते की आज शेवटचा दिवस आहे, अंतिम 3 महिन्यातला दिवस आहे. या 3 महिन्याच्या प्रवासात किती वेळा मी माझ्या कुटुंबाबद्दल लोभ उत्पन्न केला, मी ध्यान तर करत आहे, विपස්සना करत आहे, घरापासून शरीर दूर आहे, पण चित्त मात्र अजून माझं तिथे आकर्षित आहे. शरीर तर माझं मॉनेस्ट्रीत आहे, पण चित्त दररोज मात्र माझ्या पत्नी, प्रिय पुत्र, प्रिय परिवार, प्रिय संपत्ती, प्रिय धन त्याच्यामधून काही दूर व्हायला मागत नाही. माझं घर, माझा प्रपंच, माझा पुत्र, माझी पुत्री, माझी पत्नी, माझा प्रिय, या प्रिय आणि या अप्रिय संवासातून माझं चित्त काही मुक्त व्हायला तयार होत नाही. बुद्ध म्हणतात की 3 महिन्याचा प्रयत्न करूनही जर चित्त आपलं तयार झालं नाही तर नैराश्यात जाऊ नका, दुःखी होऊ नका, कष्टी होऊ नका. चित्त मोठं दुरंगम आहे, चित्त मोठं कठीण आहे, चित्त मोठं कठोर आहे. एकाच 3 महिन्याच्या प्रवासात आपल्याला चित्तदोषातून मुक्त होण्यासाठी ते सपोर्ट करेलच असा दावा करणे मोठं कठीण आहे. अधिक प्रज्ञेला अधिकृत रूपाने स्थापित करावं लागेल आणि पुन्हा एकदा येणाऱ्या वर्षावासात पुन्हा एकदा 3 महिन्याचा लाभ घेता येईल का. माझं शरीर तयार आहे, मन तयार आहे, माझं सर्वस्व तयार आहे. पुन्हा एकदा आपण प्रयत्न केला. बुद्ध म्हणतात की 1 दिवस, 1 वर्षावास, 3 महिन्याचा हा प्रवास आणि एक प्रवारणा उत्पन्न होईल की या साऱ्या बाह्य जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या साऱ्या चित्तदोषातून मुक्त होण्यासाठी हे प्रवारणा बाह्य जीवनाच्या दोषाला मुक्त करण्यासाठी मला ही अश्विन पौर्णिमा, त्या पौर्णिमेचा पूर्ण चंद्रमा माझा प्रज्ञेचा, शिलाचा आणि समाधीचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये उत्पन्न करेल. आणि म्हणून बौद्ध साहित्यामध्ये उल्लेखित केल्या गेलेला हा आषाढ पौर्णिमा ते प्रवारणा आज अश्विन पौर्णिमा
या समग्र प्रवासामध्ये आपल्या चित्ताने, शरीराने आणि आपल्या वाणीने जेवढे म्हणून कुशल कर्म संपादित केले आहेत त्या साऱ्या कुशल कर्माला पुन्हा एकदा शील संस्कंदामध्ये आपण अनुमोदित करावं. अनेक आहेत दानस्कंद, शील स्कंद, धम्मस्कंद, प्रज्ञास्कंद, अनेक रूपाच्या त्या 32 स्कंदातून एक स्कंद जर मला लाभला तर बुद्ध म्हणतात की आपलं जीवन मोठं धन्य आहे, आपलं जीवन मोठं पुण्य आहे. सप्तबोध्यांगातलं एक बोध्यांग मिळावं, अनेक स्कंदातला एक स्कंद मिळावा, 10 पारमितीतली एक पारमिता मिळावी, 10 शिलातलं एक शील मिळावं, अष्टशिलातलं एक शील मिळावं, पंचशिलातलं एक शील मिळावं, 32 लक्षणातला एक बुद्ध लक्षण मिळावं. काहीतरी लाभ व्हावा आणि तो लाभ संसार, घर, परिवार, व्यापार, उद्योग, भौतिक धन, भौतिक संपत्ती याच्या पलीकडे असावं, याच्या व्यतिरिक्त असावं. घर, संसार, प्रपंच, संपत्ती, प्रिय पत्नी, प्रिय पुत्र, प्रिय घर, प्रिय व्यापार, प्रिय म्हणून जे जे उत्पन्न झाले याच्या पलीकडे जाऊन जर मला एखादा बुद्धाच्या संदर्भातला संस्कार लाभान्वित झाला, प्राप्त करता आला तर हा वर्षावास तुम्हाला लाभान्वित झाला. या वर्षावासात तुम्हाला अलौकिक धन मिळाले. बुद्धाने त्याला म्हटलं आहे दिव्य धन, अलौकिक धन. आणि त्या धनाचा एकमेव उद्देश आपण बुद्ध म्हणतात की चक्षुनाय पया संखारो इंद्रियंती संयमो, इंद्रियंती संयमो. माझ्यातले इंद्रिय संयमशील व्हावे, इंद्रिय संवरशील उपदेश. बुद्धाने सुंदर या वर्षावासात केलेला हा उपदेश आहे, त्याला इंद्रिय संवरशील उपदेश म्हटलेला आहे. या इंद्रिय संवरशीलाच्या सहवासात भिक्खू भिक्खुनी दररोज आपली प्रॅक्टिस करतात आणि त्यांना मिळालेलं इंद्रिय संवरशीलाचं सुख या पौर्णिमेला अनंत लोकांना देऊन पुढच्या मार्गाला भिक्खू संघ मार्गक्रमित होतो. आणि म्हणून आज आदरणीय चंद्रकांत जाधव सर व मिसेस रश्मी चंद्रकांत जाधव आणि त्यांचा परिवार यथोचित रूपाने प्रत्येक वर्षावासाच्या समारोपाला अनुमोदित करता येईल त्याचा ते प्रयत्न करतात. आणि मला असं वाटते की विशेष रूपाने आपल्याला अनेक वेळा वर्षावासाची प्रावर्ण पौर्णिमा मिळत राहिली. अचानक रूपाने याही वर्षी मला वाटते की या वर्षावासात होईल की नाही असं होतं, परंतु शेवटी सकाळचा अवकाश मिळाला, सकाळची वेळ मिळाली आणि सकाळच्याच वेळेला तथागताच्या श्रेष्ठ या प्रवारणा संस्काराच्या प्रवासात बौद्ध भिक्खूंच्या सान्निध्यात आपल्याला आजचा क्षण अनुमोदित करता आला. खरं तर भिक्खू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मार्गक्रमित होताना कोणता तरी एक संकल्प करतात आणि आज अत्यंत चांगला अवकाश आहे, चांगली वेळ आहे आणि म्हणून विशेष रूपाने आज आपणही एक सामुदायिक संकल्प करणार आहोत. आणि गेले अनेक वर्ष या प्रोजेक्टवरती मी स्वतःही काम करत आहे. अनेक वर्ष बोधिसत्वाच्या निर्वाणावरती आणि बोधिसत्वाची निर्वाण यात्रा याच्यावरती मी स्वतःही काम करताना अनेक वर्ष छोटंसं संशोधन केलं की बौद्ध देशातले लोक आपल्या देशातल्या बोधिसत्वाच्या निर्वाणाला कसे अनुमोदित करतात. आणि आपण भारतीय परंपरेतले बौद्ध मोठे निष्ठावान आहोत, मोठे अनुमोदित आहोत, मोठे पुण्यवान आहोत की आपल्यालासुद्धा हयातीत असताना एका बोधिसत्वाची निर्वाण यात्रा पूर्ण करण्याची संधी मिळत आहे. आपण बोधिसत्वाच्या निर्वाण यात्रेमधले प्रत्यक्ष दर्शनी उपासक आहोत, उपासिका आहोत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या बोधिसत्व रूपाने निरोप घेतलेल्या त्या 10 निर्वाण यात्रेला काही लोकांनी प्रत्यक्ष रूपाने पाहिलं. म्हणजे या आपल्या घरातल्या आजी आहेत त्यांनी प्रत्यक्ष रूपाने बाबासाहेबाच्या निर्वाण यात्रेला पाहिलं. आपल्या घरातच सदस्य आहेत की एका बोधिसत्वाला आपल्यातल्या कोणीतरी प्रत्यक्ष अनुभवलं. आपण फार काळ नाही गेलो, 66 वर्षापूर्वीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निर्वाण यात्रा या निसर्गाने, भूमीने, आपण आपल्या पूर्वजांनी पाहिली. आणि त्यानंतर अनेक वेळा बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाण यात्रेचा सन्मान, सत्कार आणि त्याचं पालन करण्याचा आपण प्रयत्न करतो 6 डिसेंबरला. परंतु यथोचित रूपाने एका बोधिसत्वाला कसा निरोप दिला जातो, बोधिसत्वाच्या निर्वाण यात्रेच्या रात्री काय केलं जातं याचा यथोचित आजही कोणाला उपदेश केला गेलेला नाही किंवा त्याची मांडणी होताना दिसत नाही. तिबेटमध्ये होते, म्यानमारमध्ये होते, तायवानमध्ये होते. ज्या ज्या ठिकाणी बोधिसत्वाच्या परंपरेचा मोठा सन्मान केला जातो त्या देशातल्या बोधिसत्वाने निरोप घेतलेल्या त्या यात्रेला, रात्रीला निर्वाण रात्र म्हणून त्याचा सन्मान होतो.
म्हणून पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती निर्वाण यात्रा म्हणून न समजल्यामुळे की काय आपण आजही 6 डिसेंबरच्या निमित्ताने पाहतो की लोक धीर गंभीर होत नाहीत, एकाग्र होत नाहीत, ध्यानस्थ होत नाहीत. बाबासाहेबांचे 6 डिसेंबर निर्वाण दिन एक यात्रेचं रूप धारण करेल आणि ते असंच राहिलं तर पुढच्या अनेक पिढ्यांना बाबासाहेबांच्या निर्वाण यात्रेचा प्रभाव काही समजणार नाही. म्हणून विशेष रूपाने या पौर्णिमेचा आपल्या सर्वांचा एक सामुदायिक संकल्प म्हणून येत्या 5 डिसेंबरला रात्री 11:55 जवळजवळ 100 बौद्ध भिक्खू एकत्र येणार आहेत आणि 11:55 महापरित्राण पाठ सुरू होईल रात्री ते सकाळी बरोबर 6:05 जवळजवळ 25 सूत्रांचं संगायन आपण करणार आहोत. म्हणजे रात्री बरोबर 11:55 100 भिक्खूंच्या मुखातून सूत्र सुरुवात होईल, प्रारंभित होईल, शिलाने त्याचा अनुमोदन होईल आणि बरोबर सकाळी 6:05 हे 100 बौद्ध भिक्खू अनेक सूत्राचं संगायन करतील. ते अखंडित असेल, ते कधी तुटलेलं नसेल. अखंड रूपाने या प्रवासामध्ये ती पूर्ण रात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निर्वाण यात्रा आणि एका बोधिसत्वाच्या निर्वाण यात्रेला संपादित केलेलं महापरित्राण पाठाचं पुण्य म्हणून आपण या रूपाने येत्या 5 डिसेंबरला या परंपरेला जन्म देत आहोत, अनुमोदित करत आहोत. या 100 भिक्खूचे दायक म्हणून 100 परिवार असतील. आपण आजच तयारी करा की त्यातला एक परिवार माझा असावा, एक परिवार माझ्या परिवार रूपाचा दायक असावं. त्याची सीमा बांधल्या जाईल. आपण प्रयत्न करूया की दादर आणि त्या परिसरातला अद्यावत अत्यंत सुंदर की जिथे सर्व सुविधा आहेत अशा प्रकारचा एक 200 लोक 250 लोक बसतील असा एखादा हॉल असेल. रात्रभर तिथे आपल्याला स्थापन होता येईल आणि बरोबर 11:55 ते 6:05 पूजनीय 100 भिक्खूच्या सानिध्यातलं पहिलं बोधिसत्व निर्वाण यात्रा. म्हणून भारतातले बौद्ध बोधिसत्वाला निरोप कसे देतात हे जर आज म्यानमारला आपण सुचवू शकलो नाही तर म्यानमारचे लोक बाबासाहेबांना बोधिसत्व कधी म्हणणार नाहीत. म्हणून आजही जर भारतातले बौद्ध बाबासाहेबांना अभिवादन केलं तर लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही भिक्खू आहात, बाबासाहेबांना कसं काय दर्शन करता, अभिवादन करता. पण आम्हाला त्यांना पटवून द्यावं लागेल की बाबासाहेब केवळ ग्रस्त नव्हते, बाबासाहेब केवळ एखादं नेतृत्व करणारे लीडर नव्हते, तर बाबासाहेब भारताच्या भूमीतलं दैदिप्यमान शक्ती मिळालेलं एक महान बोधिसत्व रूप होते. मी बोधिसत्वाला अभिवादन करतो आणि हे निर्वाण बोधिसत्वाचं निर्वाण आहे, ते साध्या व्यक्तीचं नाही, सामान्य माणसाचं नाही. तेव्हाच म्यानमारचे लोक बाबासाहेबांबद्दल प्रभावित रूपाने काम करतील, सिलोनचे लोक काम करतील. जगभरातल्या बौद्ध परंपरेला बाबासाहेब हे बोधिसत्व होते हे आपल्याला याच संस्कारातून प्रकाशित करता येईल. आणि म्हणून आज आपण जिथे सभासद आहात मला अनुमोदित होत आहे, मोठ्या रूपाने सांगताना गंभीर होत आहो की आपण धम्माच्या अत्यंत समीप आहात. आपले परिवार आहेत, अनेक वर्ष आपण एकत्र काम करत आहोत. एखादी गोष्ट आपण जन्माला घालूया, 10 वर्षानंतर का होईना मग हजारो लाखो लोक एका बोधिसत्वाला कसं अनुमोदन करतात आणि बोधिसत्वाची निर्वाण यात्रा कशी होतात. मी 11:55 ते 6:05 याच्यासाठी मी हा प्रवास अनुमोदित करत आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर त्या रात्री पूर्णतः या दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांनी अनुमोदित करून बुद्ध आणि धम्माच्या समग्र प्रस्तावनेला वाचायला सुरुवात केली आणि बाबासाहेब पहिल्या प्रहारी या साऱ्या बुद्ध आणि धम्माच्या कामाला संपवून बाबासाहेब 5:13 झोपायला जातो असं म्हणतात आणि बाबासाहेब 5:13 त्यांच्या बेडवरती जातात आणि 5:13 ते 6:05 या प्रवासात बाबासाहेब आंबेडकरांनी आपला देह, आपलं शरीर, आपलं चित्त, आपले भौतिक कर्म कोणत्या तरी एका क्षणाला त्यांनी निरोप दिला आहे. सारे बौद्ध भिक्खू याच दरम्यानच्या प्रवासात 11:55 ते 6:05 बाबासाहेब आंबेडकरांनी निरोप दिलेली ही निर्वाण यात्रा म्हणून महापरित्राण पाठ की जे रात्रीलाच केल्या जाते, शेकडो भिक्खू संघाच्या सानिध्याने सहवासात केल्या जाते आणि म्हणून विशेष रूपाने 100 भिक्खूंचे 100 दायक असतील, एक परिवार एका भिक्खूचा दायक असेल आणि म्हणून आपल्याला अवकाश मिळाला, संधी मिळाली, संपत्तीचा सहवास जर मिळाला तर आपण नक्कीच त्या भिक्खूचे एका भिक्खूचे एक परिवार म्हणून आजपासून आपण तयारी करा.
भंतेंकडे फोन करून आपल्या परिवाराची नोंदणी करा आणि त्या सर्व परिवारासह आपण त्या भिक्खू संघाच्या सानिध्यात त्या एका भिक्खूच्या 100 भिक्खूपैकी त्या एका भिक्खूचे दायक म्हणून आपण आपलं वस्त्र, आपलं काशाय वस्त्र, भिक्षुपात्र या रूपाने त्या भिक्खूच्या पुढ्यात देऊन एका बोधिसत्वाची निर्वाण यात्रा कशा पद्धतीने अनुमोदित केल्या जाते, आज आपण 100 लोकांपासून सुरुवात करूया. होऊ शकतं की जेव्हा 6 डिसेंबरच्या निमित्ताने 5 तारखेला अनेक लोक लाखो रूपाने महापरित्राण पाठाला या भारताच्या भूमीत जन्म देतील. आपण असो किंवा नसो, त्याला यात्रेचं रूप येणार नाही, त्याला फिरण्याचं रूप येणार नाही, त्याला दर्शन केवळ भौतिक दर्शनाचं रूप येणार नाही. तर 5 तारखेला बरोबर 11:55 लाखो भिक्खू एकत्र येतील, लाखो उपासक एकत्र येतील आणि रात्रभराचं महापरित्राण पाठ करून बाबासाहेबांच्या या निर्वाण यात्रेचा सन्मान करतील. आणि बरोबर 6:05 संपल्यानंतर आपल्याला जाता आलं तर मग चैत्यभूमीला जा, जाता आलं तर अभिवादन करा, जाता आलं तर आपल्या घरी निघून जा, कोणत्याही प्रकारच्या प्रवासात. आणि म्हणून येत्या 5 डिसेंबरला तुमचा माझा आपला एक आज केलेला संकल्प आपण अनुमोदित करूया. अनुमोदित करून त्या संकल्पाचा भाग म्हणून आपणही सर्वांनी अनुमोदित व्हावं. आज विशेष रूपाने आयोजित केलेला जाधव परिवाराने संपन्न केलेला हा प्रवर्ण अश्विन पौर्णिमेच्या वर्षावास समारोपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादनाच्या आणि निर्वाण यात्रेच्या रूपाने पहिलं मुंबईतलं महापरित्राण पाठ, खरं तर ही कन्सेप्ट फार नवीन आहे, रात्रभर जागून केलेलं परित्राण, अशा प्रकारचं कन्सेप्ट आपण पुन्हा एकदा आपल्या या संघरूपाच्या परंपरेला निमंत्रित करून या संसाराला, परिवाराला, कुटुंबाला आपल्या वर्तमान या निसर्गातल्या बौद्ध अनुयाय आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादनासाठी आलेल्या शेकडो लोकांना देता येईल का, त्याचा आपण प्रयत्न करू. मी अशा अपेक्षा करतो की आपण जे श्रावक आज आला आहात ते श्रावक लोक आपापला परिवार घेऊन या कार्यक्रमाचा दायक सभा म्हणून सदस्य व्हाल. त्या 100 परिवाराच्या सीमेत आपल्याला अनुमोदित होता येईल आणि रात्रभराच्या पहिल्या परित्राणाला, महापरित्राणाला आपण अनुभव करावा अशी मी अपेक्षा करतो. कार्यक्रमाच्या शेवटी आदरणीय जाधव परिवार यांच्याद्वारा सुद्धा पूजनीय भिक्खू संघाला आज अश्विन पौर्णिमेचं पहिलं दान म्हणून विशेष रूपाने प्रवर्ण पौर्णिमेचं काशाय वस्त्र चीवर दानाचा हा संस्कार अनुमोदित होईल. मिस्टर आणि मिसेस जाधव पूजनीय भिक्खू संघाला काशाय वस्त्र चीवर अनुमोदित करतील आणि त्यानंतर आशीर्वाद गाथेने आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या समापनाकडे जाऊया. आदरणीय रश्मिताई, आदरणीय चंद्रकांत जाधव यांच्याद्वारा पूजनीय भिक्खू संघास प्रवर्ण पौर्णिमेच्या निमित्ताने काशाय वस्त्र चीवर दान देऊन अनुमोदन होत आहे. आपण बोला. इमं कासावं चीवरं दानं देम पूजेम भन्ते संघो द्वितीयंपि तृतीयंपि इमं कासावं चीवरं दानं देम पूजेम भन्ते संघो. साधु 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 दानं ददन्तु सद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हन्तु. गच्छन्तु देवता गता सबे बुद्धा सबे धम्मा सबे संगा बलपत्तापच्चकानं च ये बलं अर्हन्तान च तेजेन रक्षं रक्षं वन्दामि सब्बसो. म्हणा अहम भन्ते साधु साधु साधु. 3 वेळा प्रणाम करा. साधु 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 दानं ददन्तु सद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हन्तु. गच्छन्तु देवता गता सबे बुद्धा सबे धम्मा सबे संघा बलपत्था पच्चकानं च ये बलन्ति. साधु साधु साधु. सर्वांचं मंगल हो. दायकाचे अनंत हनुमंत पारमिता पुण्यलाभ हो.
अनंतदायक पौर्णिमा म्हणून आपल्या सर्वांच्या जीवनात अनंत प्रज्ञाशील समाधीचा प्रकाश लाभो ही अनंत पौर्णिमेच्या शुभेच्छा मंगलमैत्री प्रकाशित करून आपल्याद्वारा आयोजित केलेला आजचा प्रवारणा सांगता समारोह वर्षावास 2022 सकाळच्या प्रहारातला कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. भिक्खूची मंगलमैत्री, परित्राण आणि धम्मदेशनेला आपण अनुमोदित करून पुढील प्रवासाला अनुमोदित व्हावं. पुनश्च एकदा उपस्थितांच्या प्रती अनंत शुभेच्छा, मंगलमैत्री, सर्वांना अनंत शुभेच्छा, अनंत शुभेच्छा. साधू साधू साधू. स्टॉप करा.